नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या स्टेशन रोड परिसरात विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह आल्याने अवघ्या 3 वर्षांच्या प्रीती गांगुर्डे या चिमुकलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. महावितरणाच्या कथित निष्काळजीपणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेले ठिय्या आंदोलनात आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः सहभागी होत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महावितरणाच्या कार्यालयात आंदोलनस्थळी पोहोचलेल्या आमदार जगताप यांनी निष्काळजीपणामुळे एक निष्पाप चिमुकलीचा जीव गेला आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मांडली. या प्रकरणातील दोषींवर ठोस आणि कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. मात्र महावितरण प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. आताच आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोहिते अण्णा यांनी आपल्याला सविस्तर या आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे की आज आंदोलन कशामुळे होतं. एक दुर्दैवी घटना स्टेशन रोडचं उपनगर आहे त्या आनंदनगर परिसरामध्ये घडली. अगदी एक लहान मुलगी तिथं त्या पोलच्या आजूबाजूच्या परिसरात असताना तिला त्या पोलला कुठं काही नियोजन नसल्यामुळं आपण जर तिला पाहिलं तिला ओढण्यात आलं. म्हणजे तिला करंट इतका जोराने तिथं त्याच्यामध्ये काहीतरी वीज प्रभाव होता की तिने तिला ओढून घेतलं आणि ओढल्यानंतर त्या दुर्दैवी मृत्यूमुखी ती आज बालिका आपल्याला पडल्याची पाहायला मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फोटो प्रसारित झाला. अगदी दुर्दैवी घटना. कारण कुठेतरी सर्वच लोक त्या परिसरातली महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, सगळेच नागरिक भयभीत झाले आणि म्हणून सर्वच जण या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये इथं दाखल झाले. आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, मग अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं. ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले. पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही पाऊस. त्यामुळे दरवर्षी जर जून महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तर या लोकांनी मे महिन्यामध्येच हे सगळं काम, मग ट्री कटिंग असेल, जे झाडं महावितरणच्या तारांमध्ये गेलेले असतील, काही फांद्या गेलेल्या असतील, त्याचं कुठंतरी काढणं, ते ट्री कटिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते काढल्यानंतर ताबडतोब त्याला उचललं देखील गेलं पाहिजे. पण ते कचरा ते टाकला जातो. शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात. ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली आणि त्याच प्रकारे जे मागच्या काही काळामध्ये नवीन पोल्स उभारले गेले असतील महावितरणचे, त्याच्यावरनं वीज जी लाईन टाकली जाते, ज्याच्यातनं वीज प्रवाह पुढे जात असतो, प्रत्येक घरापर्यंत जातो, प्रत्येक इमारतीपर्यंत जातो. तर ते पोल वाकलेले आहेत. आता मोहिते साहेबांनी सांगितलं जे वाकलेले पोल असतील तर ते वाकलेले पोल ज्या एजन्सीने लावले असतील, मग त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आपण पाहतो की ते पोल लगेचच काही 4-2 महिन्यामध्येच वाकडे होतात, म्हणजे ते वरच्यावर उभं केले जातात. त्यामुळे सगळ्या एजन्सीवर म्हणजे कायमचा म्हणजे गुन्हा दाखल होऊन त्याला कायमची बंदी देखील, म्हणजे त्याला कायमचं बंदी करण्याचा करता देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.